खेळणार आहे. द्वैताची झारणी गुरुविना तया कायची कीर्तन करेल ना. आम्ही थोडं समजून घ्यायचा प्रयत्न करत जा तर मजा आहे महाराज. विषयाकडे या. माऊली सामर्थ्यवंत महाराज अधिकारी व्यक्ती, खूप गोड, खूप ताकद असते माय माऊल्यांमध्ये खूप. तर ती जगद्गुरु तुकोबांची दुसरी पत्नी आवली. पहिली पत्नी रखमा दुष्काळात अन्न करून गेल्या. मी ताकद सांगते तुमची. पहिली पत्नी रखमा दुष्काळात अन्न करून गेल्या. लोक म्हणतात तुकोबाराय गरीब होते का? तुकोबारायांसारखी श्रीमंती कोणाची नाही. 65 लाखाची सावकारकी होती तुकोबारायांकडे. फक्त तुकोबारायांच्या वाटणीचे 3 भाऊ बाकी आहेत अजून. 25 बैलगाड्या तुकोबांनी कर्जपत्राच्या इंद्रायणीत बुडवल्या होत्या. किती? 25 बैलगाड्या कर्जपत्र, सध्याच्या मिनिंगला स्टॅम्प पेपर. त्याच्यावर लिहिलं होतं की मी तुमच्याकडनं हे घाण ठेवून घेतोय, याच्या बदल्यात मी एवढी मुद्दल तुम्हाला देतोय. असं प्रत्येक शेतकऱ्याचे 10-15 एकर जमिनी तुकोबारायांकडे घाण होत्या. अशा कागदांच्या किती बैलगाड्या? 25. या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय, तो श्रीमंत वारकरी सांगतात. या जगात सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्याचं कर्ज जगद्गुरु तुकोबांनी माफ केलं. एकट्या दुकट्याचं नाही, 25 बैलगाड्या भरल्या होत्या. काय त्यामध्ये संपत्ती असेल बघा, विचार करा. गरीब नव्हतं ते, पण तुकोबांनी सगळं देहूला दिलं. हातात काही राहिलं तरी तुकोबाच्या पत्नीनं तक्रार केली, लोक मदत केली, पण नाही, एकदाही नाही. संतांनी सामर्थ्यवंत बायका होत्या संतांनी एवढीच ताकद होती त्यांच्यामध्ये सुद्धा. एके दिवशी असंच तुकोबांना भाकरी द्यायला चालल्या, पायात काटा मोडला त्यांच्या. शेतकऱ्याच्या पायात काटा मोडतो, यात काही नवल मोडतो. शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला. शेतकरी काटा बघायला पाण्याने पाय स्वच्छ करतो का? मग शेतकरी काटा कसा बघतो? लाज नका, सगळे थुकाच लावतात. इथे काही हायजीन मेंटेन करायचं नसतं, थुकाच लावायचं असतं. पण एका थुक्यात काटा दिसतो, 2-4 वेळा तरी लावायला लागतं. तर काटा मोडला जिजाईंना, त्रास झाला त्रैलोक्याच्या नाथाला, जगाच्या बापाला, विठेवरच्या मालकाला. न सांगता तुम्हा कळू येते. काय सामर्थ्य असेल त्या आवली माताचं. साधा नाही येतो पांडुरंग. तो बेटावा. ऋषी मुनी तपस्वी झाडाला उलट टांगून तपश्चर्या करतात, हजारो वर्ष करतात. जिवंतपणी त्यांचं हाडमांस प्राणी पक्षी खातात, तरी त्यांना देव मिळत. तो अशक्य असणारा माझा परमात्मा हिच्या पाठीमागे धावतो. थांबा म्हणे जिजा, काटा रुतला तुम्हाला, विठ्ठला कळतंय किंवा आम्हाला, पण कसं सांगू तुम्हाला, माझ्या पायातल्या काट्यापेक्षा माझ्या तुकोबांच्या पोटाची भूक जास्त बोचते मला. आधी ती भागवते, मग येते दर्शनाला. असं नवऱ्यावर नित्यंत प्रेम असणारी, श्रद्धा असणारी बायको बघून देवालाही नवल वाटलं. जगतचा मालक, विठेवरचा नायक तिथेच उभा राहिला. तुकोबांना भाकरी देऊन जिजा पाठीशी आल्या. विठेवरच्या मालकाने तिचा पाय स्वतःच्या हातात घेऊन, काटा दिसतो का पाहिला. काय भाग्य असेल त्या मायमाऊलीचं. थुका लावून काटा दिसतो का पाहिला. त्यालाही एका थोक्यात दिसला नसावा, त्यानंही 2-4 वेळा लावला. सरपंचाला नाही, पण सरपंचनीला फार झोंबलं. तुमची नाही, पंढरपूरची महाराज बरं का. नाही, ते चहापेक्षा किटली गरम असतच कधीही. सरपंचीन म्हणजे आमची सरपंचीन कोण? सरपंच कोण? आमच्यासाठी एकच आहे. जनाई सांगते ना, हे गये का विठाळबाई, हे गये का विठाळबाई, हे गये का विठाळबाई, हे गये का विठाळबाई. माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई. विमानी चंद्रभागा, विमानी चंद्रभागा, विमानी चंद्रभागा, तुझ्या चरणी चरणा. विमानी चंद्रभागा, विमानी चंद्रभागा, विमानी चंद्रभागा, तुझ्या चरणी चरणा. एकमेव माहेर आहे आमचं. आम्ही दुसरं माहेर मानत नाही. जनाईंचाच वर्ण माहेर. गबाई जाते ग माहिराला, जाते ग माहिराला, जाते ग माहिराला. माझ्या मुळच्या घराला, माझ्या मुळच्या घराला
एकमेवच घर, जिथून सुरुवात आणि जिथे शेवट आहे, एकमेव घर आहे माझं मूळचं घर. जीवन होते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जीवन होते चराचर तेव्हा होते पंढरपूर. आधी रचिली पंढरी, मग वैकुंठाला घरी, मग वैकुंठाला घरी. सुरुवात चंद्रभागा श्रीमती राय, चंद्रभागा श्रीमती राय, चंद्रभागा श्रीमती राय, चंद्रभागा श्रीमती राय. ऐसा विखे वरती नकोती, ऐसा विखे वरा मृत्यूलोकी एक कणगुरा, त्याचे नाव पंढरपूर. मृत्यूलोकी एक कणगुरा, त्याचे नाव पंढरपूर. तेथील मोकाशी मतलब मालक, तेथील मोकाशी तुहासी विखेवर, तेथील मोकाशी तुहासी विखेवर. तुम संगमाया, तुम संगमाया, एवढा उपकार करा या मजल प्रीतवरी, दाखवा दिनाचा सूर्य. तुम संगमाया माझ्या मुलाच्या गदाला, माझ्या मुलाच्या गदाला गबाई जाते ग माहेराला, जाते ग माहेराला, जाते ग माहेराला. जाते ग माहेराला. माहेर माझं ते, मग माझा माहेर ते म्हटलं माझा बाप विठ्ठल, मग माझा सरपंच कोण, मग सरपंचीन कोण, कोणाचं नाही ऐकलं, सरपंचीनीच ऐकावं लागतं ना. राही रखमाबाई तुम्हा येवो त्यात या, राही रखमाबाई तुम्हा येवो त्यात या. सीजे हलवूनी जागे करा देवराया, सीजे हलवूनी जागे करा देवराया. अधिकार आहे तुमचा. पाय लक्ष्मीचे हाती, तिसी यावे काकुलती, वेगळ्या नावात हरी, मज दिनाचे उद्धरी. दीनदयाळ आहे मी, गरीब आहे मी, ज्ञानी नाहीये, अधिकारी नाहीये, सामर्थ्यवंत नाही, पण तुम्हाला तरी कृपा येऊ द्या, तुम्हाला तरी दया येऊ द्या आणि बोलवा त्या विठ्ठलाला. मग राग आला रखमाईला. त्रैलोक्याचं धनी हो तुम्ही, कोणाला नाही कळत ते, बायकोला किंमत माहित असते ना. मुंगीच्या पायातल्या पैंजनातल्या घुंगराचा आवाज ऐकू येतो तुम्हाला. अर्धा तास झालं थुका लावताय, काटा दिसना होय. एवढं तुम्हालाही कळतं की माय, देवाला काटा बघायला थुका लावायची गरज आहे. मग काहो वागता असं विठ्ठला. तर कोण विचारलं रखमाईने. विठ्ठलानं सांगावं, काय वाटतं रखमा तुम्हाला, काटा रुतवणारे हे आम्हीच आहे आणि काटा काढणारे हे आम्हीच आहे. आमच्या तुकोबाची अर्धांगिनी तुळशीपत्र ठेवलं तुकोबानी, संसारावर कधी बायका लेकरांचा विचार नाही केला माझ्या नामचिंतनापुढे. जो जगासाठी जगला त्याची बायको त्याच्यासाठी जगली. नवऱ्याची साथ नसताना नवऱ्याला न कळता नवऱ्याचा संसार सोन्याचा केला. अशा बाईच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणून एवढा अट्टहास केला, नाही तर काय गरज आहे सांग बरं मला. काय ताकद असतं ना बाई.
जिजाऊचा काटा विठ्ठलानं काढला, तुमचा आमचा काटा लोकांनीच काढला. आपलं गारण काही देवापर्यंत गेलं म्हणून म्हणत असते लोकाला सांगायचं काय दुःख वाटायला यायचं येऊ द्या, बघा काय यायचं येऊ द्या, कितीतरी लोकांसाठी जगून बना. काय केलं हो जगद्गुरु तुकोबा, एका लुगड्यावर संसार करायची ती आवली, एका गरीब नव्हती माय, पुण्याचं सासर आहे तुकोबारायाचं, गुळवे सावकाराची पोरगी तुकोबारायची बायको आवली, 3600 एकर ऊस होता तिच्या बापाचा, 3600 माय, डोंगरात नव्हता पुण्यात होता. किंमत जागेल माय, तुमच्या इथं कोणाला जागेची किंमत माहिती. 3600 माय, 1425 माणसं एका दिवशी जिच्या बापाच्या हाताखाली ती नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची. काय मोठं मन असं त्या माय माऊलीच. नवरा काय साधा होता का, हा सगळं तर देहूला दिलं. एके दिवशी अशीच 22-23 वर्षाची मुलगी दारात येऊन उभी राहिली. जगद्गुरु तुकोबांकडे बघायला लागली, रडायला लागली. जगद्गुरु तुकोबांनी विचारलं, माझ्या डोळ्यात का ग पाणी, तुझ्या काय कमी पडलं तुला. तुकोबा, काही कमी नाही पडलं हो तुम्हाला बघून डोळ्यात नासू आपोआप गळाली. आई बापांनी सुद्धा साथ सोडली, पण तुमच्याकडे पाहिलं आणि आई बाबाची आठवण आली. असं वाटलं तुमच्या स्वरूपात माय बाप मिळाला, अजून काय पाहिजे. एवढं काय दुःख पदरात पडलं ग माय तुझ्या, काय सांगावं तुकोबा. लहान वयात लग्न केलं, लग्न केल्यावर थोड्याच दिवसामध्ये नवरा गेला. नवरा गेल्याचा सगळं कलंक कुटुंबाने माझ्या मस्तकी मारला. मीच कलंकित, मीच लक्ष्मी, मीच उलट्या पायाची असं म्हणून अहो हातात 1.5 वर्षाचं लेकरू ठेवून घराबाहेर काढलं. अहो जिला घरच्यांनी साथ दिली नाही तिला बाहेरच्यांना द्यायची अपेक्षा तरी कुठं करावी. लेकराकडे बघून जगले बघा, फार वेळा विचार आला मरण्याचा, पण लेकराकडे बघून कधी सामर्थ्य नाही झालं मरण्याचं. कारण आईचं अंतकरण विचार आला, त्याने सांभाळो, पण आज मी त्याला नाही सांभाळलं तर किती अवस्था वाईट. अहो या विचारानं लेकरासाठी जगत राहिले, आज तुमच्या दारात आले. कारण एकच वाईट वाटतं तुकोबा, बाईच्या पोटातली धग कुणाला दिसत नाही, पण बाईची साडी फाटलेली असेल तर तिचं अंग मात्र लोक नजर भरून बघतात. ती जेवली का नाही हे कुणाच्या लक्षात येत नाही, पण तिला जीव घालण्यासाठी, उपकार ठेवण्यासाठी तिच्या कुठल्या गोष्टीचा आपल्याला वापर होतो का याचा मात्र प्रत्येक जण विचार करतात. पोटाची भूक भागवताना प्रत्येकानं शरीराची भूक भागवायचा प्रयत्न केला. या सगळ्या संकटामध्ये लेकराला वाढवणारी मी वाघीण, एवढंच लेकराला शिकवलं. अरे लाचारीच्या पुरणपोळीपेक्षा स्वाभिमानाची शिळी भाकरी सुद्धा जास्त समाधान देते आयुष्यात, हे शिकवून लेकराला वाढवलं. कधीच चुकीच्या मार्गाने गेले नाही, सत्व कधी हालन होऊ दिलं नाही. नवरा जाऊन एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा सामर्थ्याने लेकरू वाढवायचा प्रयत्न तुमच्याच अभंगाने शिकवला. तुमच्या अभंगावर जगले, तुमच्या अभंगावर विश्वास ठेवला, तुमच्या शब्दांवर प्रेम करत इथपर्यंत पोहोचले. पण तुम्हीच म्हणता संत मायबाप असतात आणि आई बापाकडे सांगायला लाजायचं नसतं. आजपर्यंत कोणासमोर दुःख मांडलं नाही, कारण दुःखाचा गैरफायदा घेतला असता सगळ्यांनी. वाघिणीसारखी उभी राहिले, नजर वर करून सामर्थ्यानं लेकरू सांभाळलं. आज कुठेतरी वाईट वाटलं म्हणून तुम्हाला येऊन सांगितलं. तुकोबारायांनी विचार करावा, बाईच्या अंगावरची साडी जीर्ण झाली. तुकोबाची स्वतःची बायको एका लुगड्यावर संसार करीत होती. कणगीवर लुगडं वाळू घातलं होतं आणि कणगीच्या बाजूला आवली माता आंघोळ करीत होत्या. तेच कणगीवरचं लुगडं वडलं आणि बहिणीला आयर म्हणून त्या बोरीच्या पदरात टाकलं. हाही विचार केला नाही की आता आपली बायको काय निसून बाहेर पडेल. स्वतःचा संसार उघड्यावर टाकून पुढच्याचा संसार सामर्थ्याने झाकायची ताकद ज्यांच्यात आहे त्यांना आम्ही मायबाप तरी कसं म्हणू नये, म्हणून आम्ही त्यांना संत मायबाप. आणि अशा पाठीशी संत उभा राहिल्यावर काय कमी पडणार आहे तुम्हा आम्हाला. जगद्गुरु तुकोबांनी ज्यांनी यांचा संसार राखला त्यांचा संसार विठ्ठल तरी कसा उघड्यावर पडू देईल. पण विश्वासानं सांगते माय, किती संकट येऊ द्या, किती दुःख पदरात पडू द्या, किती लोकांना नावं ठेवायचं ठेवू द्या, विठेवरच्या मालकावर विश्वास ठेवा. एक दिवस येईल, प्रत्येकाला वाटेल सामर्थ्याने सत्य होती म्हणून आजपर्यंत टिकली. हिंमत सोडू नका, कारण ज्या दिवशी तुम्ही हिंमत सोडाल आतापर्यंतच्या केलेल्या कष्टाचा फायदा होणार. शेवटपर्यंत टिकवा माय, शेवटपर्यंत सत्व टिकवा, शेवटपर्यंत टिकवा. काय व्हायचं चिंता करू नका. ज्या दिवशी सगळे दरवाजे बंद होतील, सगळीकडनं संकट येतील, ज्या दिवशी तुम्हाला जीव द्यावा असा वाटेल ना त्या दिवशी फक्त ज्ञानेश्वरीवर हात ठेवा. माझा विठेवरचा मालक तुमची राखणदारी करायला तुमच्या दारात येईल. काळजीच करू नका, तुम्ही काळजीच करायची नाही. घालून या भार राहिलो निश्चिंती निर्विले संती विठोबासे. संताच्या रूपानं देवानं राखलं हो, किती करतो ते जुनं भजन. लेकरांची सेवा